नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या नवबौद्ध वसतिगृहात जेवणानंतर 30 ते 40 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने एकच खळबळ उडालेली आहे। विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि काही विद्यार्थ्यांच्या तोंडातून फेस येण्याची लक्षणे दिसून आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। अन्नातून विषबाधेची शक्यता व्यक्त केली जात असली तरी प्रशासनाने अद्याप त्याला अधिकृत दुजोरा दिला नाही। आणि पहिले पण सांगितलं होतं, एक पण सरांनी बी ऑब्जेक्शन घेतला आणि कोणी नाही, आणि एक पण सर आले इकडे सांगितलं होतं का सर्वांना? सर्वांना सांगितलं तर आता एक पण सर नाही आले। पगार घेता का ते? कोणते सर होते? सोडवी आणि वार्डन कपिल सोनवणे। दरम्यान घटनास्थळी भेट दिल्यानंतर आमदार राजेश पाडवी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे। नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा। आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे। त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं। त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले। माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले। उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले। इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे। थोडे घाबरून गेलेले, परंतु त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले, खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत। नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही, आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत। धन्यवाद। यांनी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगत पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले। दरम्यान अन्नाचा दर्जा, स्वच्छता आणि वसतिगृहातील व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून अहवालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रकृती बिघडण्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे।